माझ्या ब्लॉग मध्ये. हा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आज चाललेलो आहे वाईला. आपल्याला थोडंफार सामान घ्यायला, परत जायचं रिझर्वेशन करायला पण. दहाची गाडी येते माड मार्गी डायरेक्ट बॉम्बे जाऊ दे तिला. चल तर झालेलो आहे आता. इकडून ढोल्या मंदिर जवळ चाललेलो आहे, गणपती मंदिर जवळ. तिकडून थोडी बाजारात जाईल, मंडईत शॉपिंग करून. तर या माणसांना गल्ली माहित नाही, तर ही गल्ली, या गल्लीतून आम्ही सरळ खाली उतरणार आहे. चला तुम्ही पण. वाईच्या ढोल्या गणपतीचे नाव गणपतीच्या भव्य आणि विशाल आकारामुळे पडले. मार्केट मध्ये घुसलोय आता. मस्त करायची आता शॉपिंग. काय घेतलंयस? भाज्या विजा घेवडे. चला अजून बघूया. तर घेऊन आम्ही चाललोय आता. कुठल्या साईडला चाललंय काय माहित नाही. खारी बटर घ्यायचे अजून. खारी बटर घेऊन मग जाणार आहे. माणसं पण इथं आज सोमवारचा बाजार भरलाय वाई मध्ये. सोमवारच्या बाजारला गर्दी लय असते. सगळ्या माणसं येतात इथं वेगळ्या गावातून. कुठल्या साईडला जायचंय? चला मला बघतो अजून काय दाखवायला असेल तर दाखवतो. फक्त ब्लॉग करायला काय भेटणार आहे बाबा. बटरचं दुकान सोडतोय इथं. बटर कुठे करतोय. दिशा पाणीपुरी आहे खायची? पाणीपुरी इथं बघ. पाणीपुरी हा तिथे खायची. पाणीपुरी खाणार आहे. बटरचं पॅकेट झालं. आता आम्ही निघतो वाई स्टेशनला. वाई बस स्टँडला. स्टेशनला ना, तर मुंबईत राहून स्टेशन बोलायची सवय झालेली आहे इकडं. वाई बस स्टँड आहे ते समजून घ्यायला पाहिजेलच. थांबा 2 मिनिटं. हा, वाई बस स्टँडला चालू आहे. गावाला येऊन गावची भाषा बोलण्यात जरा मजा येते. नाहीतर असं थांबलं तर काय मजा येणार नाही. गेली कुठं? आहेत. मला वाटलं गेली मला सोडून. थांबलेले तिथं. हो, जिरा बटर 30 रुपयाला. मला काय माहिती, 70 रुपये. एक भुगा होता. जाऊ दे. आता हळद घेण्यासाठी आम्ही परत वरती आलेलो आहे आणि डंक शोधतोय.
कारण का मुंबईला आंबे हळद मिळत नाही, आम्हाला इथंच भेटायला लागेल, बघायला लागेल. चला. आमची काम आवरली, आम्ही आता निघालो. फायनली वैताग आलाय आता, खरंच वैताग आला एवढा वेळ चालून फोडून फिरून चला आता वाई एसटी स्टँडला. पिशवी भरून चाललेलो आहे आता. अजून आम्ही इकडच आहे, कारण का आम्हाला आई नाही कसं, यांना बस गेली तरी फिकर नाही पडणार. एसटी होती 4 वाजताची, आता वाजलेले 4:05. 5 मिनिटं लेट झालोय तरी पण आम्हाला काय फरक नाही पडत, कारण का आम्ही जिबडं करून जाणार आहे. आणि माझी बहीण लय हसते कारण का मी असं बोलतोय. चला ठेवतो. बघा 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 बघा, ही 2 जण दिसतायत का? ही येते बघ, ही इकडं. ही माझी मम्मी आहे, आणि ती अजून चालत येते. आणि त्याच्या पाठी पण बघा, ती आजी आहे. आणि एवढे लांब आहेत, आणि किती वेळ झाला बघा. आम्ही वरती चढलो बात, आणि अजून तिकडं काय सामान घेत बसलेत. काय बोलायचं यांना? ए लवकर ये. सामान असून आम्हाला मस्ती कसली ह्याची. दिशा हातात एवढं सामान आहे आणि तरी गोळा खातोय आम्ही. मला खूप गोळ्याची खूप चटक लागली एवढं थंडी. अटक मटक चव लागली गोळ्याला चटक. चलो धावपळ चालली आमची, एवढा वेळ झाला नुसतं फिरतोय इथून तिथून नुसतंच. आपल्याला तिथं गेल्यावर बस नाही भेटली, आता इकडं जिबडं बघतोय. तर जिबड्याने जायला भेटलं तर ठीक, नाही तर रिक्षा करून जायला. चला. शेवटी आम्ही पोचलेलो आहे बाबा. वैताग आलेला आहे खूप, आम्हाला खूप वैताग आलेलं आहे एवढं सामान घेऊन. भाई मास्क घालून आलाय. डोमत्री. चल चल चला. परत आम्ही आलेलो आहे आमच्या फेवरेट स्पॉट वर, गच्चीवर. आणि हा व्ह्यू बघा मस्त पैकी, संध्याकाळचा व्ह्यू. आणि इथे थंडी वाजायला चालू झालेली आता, कारण का इथे डोंगर भाग आहे सगळा, आणि झाडी झुडपे खूप आहेत, आणि समोरच जंगल आहे. पूर्ण गारच वाटणार आहे आपल्याला पण. आणि आपण आता वाईवरनं मगाशी आलेलो आहे, तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये की वाईवरनं आम्ही आता आलो. आणि आता चाललो बघू, थोड्या वेळ इथं थांबू, नंतर खाली नाश्ता वगैरे करायला. चला हा ब्लॉग थांबवतो आता जरा इथेच. हा दिवस 3रा, आणि आज आम्ही चाललेलो आहे मांढर देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर आता सकाळचे वाजलेले आहेत, लेट झाला, 11 वाजलेले आहेत. तयारीत आम्हाला समजलंच नाही किती वाजले काय वाजले. आता आम्ही निघालो इथून ऑलमोस्ट. त्यांची सगळ्यांची तयारी झालेल्या आहेत, आणि आता बाहेर जाऊन एसटी पकडून आम्ही डायरेक्ट मांढर देवीच्या घाटामध्ये चालू होऊ, तेव्हा तुम्हाला दाखवू. चला. चला आता निघालोय आम्ही वरती जाण्यासाठी, एसटीची वाट बघायसाठी. आता एसटी स्टँडवर जातो, तिकडं थांबतो, एसटी कधी येईल बघू. चला. इथं एसटीचा स्टॉप आहे, आणि मी इथं एसटीची वाट बघतोय. हा रोड पूर्ण गेलेला आहे सरळ, आणि मी इकडं थांबलेलो आहे. आता एसटी येईल तेव्हा तिकडं पळत पळत जाणार आहे मी. एसटीची वाट बघत थांबलोय.
चलो. चला आम्ही पोचलोय आता मांढर देवी स्टॉपला. आता इथून आतमध्ये जायला रोड आहे. आतमध्ये चाललोय आता. चला. आपण जेव्हा एसटी स्टँड जवळ उतरतो तेव्हा वरच्या साईडला हा रोड आहे. त्या रोड वरनं वरती 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 चालत जायचंय आणि पुढे गेल्यावरच मांढर देवी मंदिर आहे. आता आम्ही पण इथून चालत चालत वरती चाललेलो आहे आणि तुम्हाला पण दाखवतो. चला. हा रस्ता काय संपना झालाय. आम्ही एवढा वेळ चालतोय मागापासून, अजूनपर्यंत काय संपत नाही. मम्मी दमली. गाड्या येतात, साईड न्यायला पाहिजे. मम्मी दमलीस हो. चल चला जाऊया वरती. ते आल्यावर आपल्याला सगळी लाईनीत अशी दुकानं दिसतील आणि इथं समोरच ते दिसतंय समोर ते काळूबाईंचं मंदिर, मांढर देवी मंदिर आहे. काळूबाईच्या नावानं चांगलं. इथून शिड्या आहेत वरती जाण्यासाठी आणि त्या टॉपला दिसतंय ते काळूबाईचं मंदिर. हा गेट मस्त बनवलाय. चला आपण वरती जाऊन पण जाऊया आता. थोडं त्याच्या साईडला आल्यावर हे हनुमानांचं मंदिर आहे आणि इकडून अजून वरती जायचंय. लाईनीत दुकान आहेत सगळी आणि आम्ही अजून शिड्या चालतोय. चला. तर तुम्हाला उन्हामुळे दिसत नसेल पाठचं, मी ब्लॅक येत असेल. चला आपण जाऊया. पण लाईनी तिथं वानर बसलेली आहेत आणि इकडं या साईडला लागलेले फुल रांग आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. कारण का डायरेक्ट लाईनीतून वर आले. तत्काळ लाईनीसाठी 200 रुपये फीज आहे. लवकर दर्शन करून घ्यायचं असेल तर लोक येऊ शकतात. आम्ही आता बॅक साइडला आता आलेलो आहे. इथे दर्शन आमचे झालेले आहे चांगल्या प्रकारे. दर्शन होऊन आम्ही आता पुढे चाललेले पाया पडायला. चला थांबूया आपण बघूया. हे मांढर देवी मंदिर आहे. काळूबाईच्या नावानं चांगलं. चला
जाऊया. हे एक दुसरं मंदिर आहे, गुंजी बाबा धावजी पाटील प्रसन्न. आता आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहे. या साईडला बघू शकता मंदिर आहे. आणि ते माकड वानर आहेत, वानर माकड पण नाही, ते वानर आहेत. ते बसून खातायत काहीतरी. आता थोड्या वेळानंतर आम्ही इथून निघू आणि निघाल्यानंतर तुम्हाला सांगूच आम्ही काय काय करणार आहे. आता खायला जाऊ जरा, तोपर्यंत तुम्ही जरा हे जे सिनेमॅटिक शॉर्ट्स बघा. आता आम्ही खाली उतरतोय प्रसाद घेऊन इथून. आता डायरेक्ट आम्ही एस टी स्टँड वर जाणार आहे, कारण का आता मांढरदेवीवरनं खाली उतरायला एसट्या नसतात जास्त, थोड्याच असतात. तर वेळेतल्या वेळेत एसट्या असतात तोपर्यंत पकडायच्या, नंतरला मिळत नाही. चला आपण जाऊया खाली. मग समोर डोंगर दिसतोय, हाय तो, हा बालेघरचा डोंगर आहे. इकडून जायला एक रोड येतो, एसटी पण जाते तिकडून, एसटीचे टायमिंग आहेत तिकडून जाण्यासाठी. आणि हा समोरचा आहे तो, हा इथून धुक्यामुळे दिसत नाही, पण पांडवगडचा गड पण इथून दिसतोय. आणि हा कुठला आहे रे मम्मी? राईटला हे आंबाड्याचा डोंगर आहे ना. मग भोरला जायला रस्ता आहे ना तिथून, तिथून भोरला जायला रस्ता आहे हा पूर्ण. आता धुक्यांमुळे दिसत नसेल. दोन फाटे तिकडं, एक वाईला जातो, एक भोरला जातो. तुम्ही कधी आलात इथून तर तुम्हाला समजेल. चला आपण आता जाऊया खाली, आणि आपल्याला एसटी पण पकडायची लवकर लवकर. चल आता जेवण झालेलं आहे, आम्ही आता निघणार आहे. बसलोय थोडा वेळ जरा असंच, आणि गार लागायला चालू झालेलं आहे आता आम्हाला. इथून 3 वाजले नाही की गार लागायला चालू झाले. चला आपण निघूया इथून. चला आम्ही खाली उतरलोय, आता उतरतोय, वैताग आलाय आता. इथं जर तुम्ही बघितलं तर इथे अन्नदान करण्यासाठी जागा बनवली आहे. तिथे मला वाटतंय रेट पण लिहिले असतील. थोड्याच शुल्कात पोटभर जेवण खाणे. बघू मम्मी सांगत होती आता की ते 30 रुपयामध्ये जेवण भेटतं पोटभर. या मम्मी काय आहे, आश्रम आहे का काय? नाही, भोजन दान 30 रुपयामध्ये. भोजन दानच आहे ना. हो, म्हणजे इथं 30 रुपयामध्ये पोटभर जेवण भेटतं. तुम्ही किती खा, फक्त 30 रुपये दे. पण वेस्ट नाही करायचं काहीच, वेस्ट नाही करायचं, काहीच वेस्ट नाही करायचं. अन्नाचा नाश नाही करायचा फक्त. बाकी तुम्हाला जेवढं खायचं तेवढं खाऊ शकता तुम्ही. आम्ही हिला पण देणार आहे खायला. चला प्रवास झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय रेणुकवाडी जवळ. माझ्या समोर डायरेक्ट असं दृश्य आहे काही. अजून घाट तरी चालू झालेला आहे, घाट चालू झाल्यावर दाखवतो तुम्हाला कसं वाटतं अजून. चला आमच्यातला कालू मॅन. कालू इथं बघ, कालू. नॉर्मल कुत्र्यांपेक्षा याची हाईट चांगली मोठी आहे आणि त्याचं नाव आहे काळू. चला आम्ही पोचलोय आता. मस्त फिरून आलो, देवदर्शन झाले मस्त. हे प्रसाद घेऊन आले थोडे.
बघू. मुंबईला पण न्यायचंय उद्या. आता मुंबईला निघायचंय. बस 2-3 दिवसाची ट्रिप होती ही. आता बघू हा ब्लॉग जर ऍड केला अजून काय क्लिप तर करू, नाहीतर हा ब्लॉग इथे एंड करायला लागेल. चला ठेवतो.